सुरुवात झाली. नमस्कार, मी मनोज सावकारे, एनिस्टा सीड्स इंडिया कंपनीचा प्रतिनिधी. आता आपण सध्या पोडेगाव, तालुका भोकरदन, जिल्हा जालना या ठिकाणी आपण आहोत. सोबत शेती मालक धारक, त्याचप्रमाणे उत्कृष्ट नर्सरी धारक आपल्यासोबत त्या ठिकाणी आहेत आणि परिसरातील शेतकरी बांधव आणि तरुण शेतकरी वर्ग जो आलेला उपस्थित आहे तो पण आपल्यासोबत आहे. तर या ठिकाणी आदिरा एनिस्टा सीड्स कंपनीचे हायब्रिड G4 सेगमेंटमधलं वाण त्या ठिकाणी लागवड झालेलं आहे. 1 मेची लागवड आहे. आजची तारीख आहे 17 सप्टेंबर 2025. 135 दिवस साधारणतः या प्लॉटला झालेले आहेत. 5वा तोडा याच्या व्हायच्या मार्गावर आहे आणि 2 तोड्यांमधलं अंतर साधारणतः 12 ते 15 दिवसाचं आहे. 65 दिवसाला पहिला तोडा या प्लॉटचा झालेला आहे. परिसरामध्ये इतर वाणसुद्धा आजूबाजूला त्या ठिकाणी आहेत, जे प्रचलित वाण त्या ठिकाणी आहेत. त्या व्यतिरिक्त कालच्या तारखेला 2 दिवस चांगलाच मुसळधार पाऊस या परिसरामध्ये झालेला आहे. लगातार 2 दिवस झालेला आहे. परिस्थिती काय आहे, मागच्या 135 दिवसामध्ये काय परिस्थिती होती आणि त्याच्यामधनं ह्या प्लॉटचे काय फीडबॅक आहेत ते थोडक्यात आपण शेतकरी बांधवांकडनं जाणून घेऊ. नमस्कार दादा. नमस्कार. आपलं नाव माझा परिचय देतो. बालाजी भीमराव सुसर, राहणार कोळेगाव, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. मी आदिरा ही कंपनी 1 मेला लागवड केली. त्याच्यातून एकदम मालाची हार्वेस्टिंग चांगली आहे, कारण तिला माल पण चांगला आहे. फूल कळ्या याची संख्या म्हणजे हिचं काय आहे, पहिलं बेकअप खाली जो खालचा बेकअप संपला त्याच्यानंतर पुन्हा त्याचा वरचा बेकअप चालू होतो. त्याच्यात माल फुल धरणा ते चांगलं चालेल. ओके. हां, मला एक सांगा की हे जे तोडा करतो आपण याच्यामध्ये सेटिंग कशा पद्धतीची तुम्हाला वाटते ह्या मिरचीमध्ये? म्हणजे खालून तोडा चालू असताना वर सुद्धा सेटिंग चालू राहते तिची. म्हणजे आपण तोडा जेव्हा हास्टिंग करतो खालचा त्यावेळेस पण वरची सेटिंग तिची चालूच राहते. म्हणजे इतर व्हरायटींनी एकदाच थांबायचं नंतर माल द्यायचा असं तिचा प्रकार नाही. फळाची शायनिंग कशा पद्धती